तर दिवाळी फराळ सिरीजमध्ये खुसखुशीत आणि कुरकुरीत असे खारे शंकरपाळे कसे करायचे तेच बघणार आहोत। जी पद्धत सांगितलेली आहे फार सोपी आहे आणि या पद्धतीने एकदा करून बघाल, खाल्ल्यावर थांबायचं कधी कळणारच नाही, कारण इतके चविष्ट बनतात। तर यासाठी एका परातीमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, किंचित हळद अगदी थोडीशी घालायची, त्याने छान रंग येतो। 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा ओवा चोळून घालायचा आहे। यामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। गरम असल्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। मूठ पाडली तर मूठ पडायला हवी। आता आवश्यकतेनुसार थंड पाणी घालून गोळा तयार करून घ्यायचा आहे। पोळीसाठी जसा गोळा मळता तसाच मळायचा आहे। यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटे रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर आणखीन एकदा मळून शंकरपाळी करण्याकरिता तुम्ही घेऊ शकता। मीडियम साईजचा गोळा घेऊन अगोदर पारी लाटून घ्यायची। यावर थोडंसं तेल लावून पूर्ण पारीला तेल लावून घ्यायचं। चहा गाळणी असते त्यामध्ये थोडासा मैदा घेतलेला आहे, त्याने मैदा जो आहे या पारीवर भुरभुरून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फोल्ड करून जसा तुम्ही पराठा लाटता त्या प्रकारे लाटून घ्यायचं आहे। थिकनेस जी आहे पोळीच्या इतपत ठेवायची, जास्त पातळ किंवा जाड नाही ठेवायची। आता कटर किंवा सुरीने शंकरपाळी तयार करून घ्यायची। अगोदर तुम्ही सर्व शंकरपाळी तयार करून घेऊ शकता। उलटणं म्हणजे सराट्याने हे इझिली निघतात। तळण्याकरिता तेल गरम करून घ्यायचं। तेल जे आहे गरम असायला हवं। गरम तेलामध्ये शंकरपाळी जी आहे सोडायची आहे। तेलात गेल्यावर ते आपोआप सुटले जातात, सुटसुटीत होतात। सुरुवातीला तेल गरम होतं, गॅसचा फ्लेम मीडियम करून शंकरपाळी जी आहे तळून घ्यायची आहेत। दोन्ही साईडने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत तळून घ्यायचे। जी पद्धत वापरलेली आहे त्यामुळे शंकरपाळ्यांना लेयर्स येतात आणि खायला खूप खुसखुशीत तयार होतात। बरेच जण खारे शंकरपाळे करताना त्याला टोचे मारतात, म्हणजे ते फुगले नाही पाहिजे म्हणून, पण ते पापडीसारखे लागतात। जर तुम्हाला कडक पापडीसारखे शंकरपाळे हवे असेल तर तुम्ही ती पद्धत वापरू शकता, पण असे खुसखुशीत आणि कुरकुरीत हवे असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघाल। कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।